नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गौरी गणपतीसाठी गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे दामट्याचे लाडू. चुरमा लाडू याला जास्त मेहनत करायची गरज नाही आणि खायला पौष्टिक पण आहेत. आपण ह्या दामट्या न तळता बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी या वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेते. या पिठामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालू. आता हे पीठ आणि तूप आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशी मूठ बनली पाहिजे एवढं आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे. तर आता हे पीठ आपल्याला छान असं पुरीसारखं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना पाणी कोमट घ्यायचं. तर इथे मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं आहे. तुम्ही पाण्याच्या जागी दूध पण वापरू शकता, पण दुधाचे लाडू जास्त टिकत नाहीत. 5 ते 6 दिवसच टिकतात आणि पाणी जर वापरलं तर हे लाडू 15 ते 20 दिवस टिकतात. तर इथे मी पाण्याचा वापर करते. तर पाहू शकता इथे मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, तर मला इथे पाऊण वाटी पाणी लागलं आहे आणि पाणी एवढं शिल्लक राहिलं आहे. तर आता घट्ट मळून झालं आहे आणि याला आपल्याला छोटे छोटे गोळे करून याच्या दामट्या लाटून घ्यायच्यात. बरेच जण ह्याच पिठाचे मुटके बनवतात आणि मग ते तळतात किंवा कमी तुपामध्ये भाजून घेतात, पण मी इथे दामट्या करून भाजून घेणार आहे. तर इथे तवा गरम झाला आहे आणि यावरती थोडंसं तूप घालायचं सुरुवातीला, म्हणजे हे दामटं चिटकत नाही. खमंग असं हे भाजून घ्यायचं. आता हे दामटं भाजत भाजत आपल्याला दुसरं दामटं लाटून घ्यायचं आहे. तर पहा, बघू शकता ह्या अशा प्रकारे छान खमंग भाजून घ्यायचं. असंच आपल्याला दुसरं दामटं पण भाजून घ्यायचं आहे आणि आता मी सगळे दामटे झाल्यानंतर दाखवते. इथे सर्व दामटे झालेत. पाहू शकता इथे माझे 4 झालेत तेवढ्या पिठामध्ये आणि याला आता बारीक तुकडे करून थंड होण्यासाठी ठेवायचे. हे थंड झालंय. आता याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तर हे अशा प्रकारे पाहू शकता. आता बाकी राहिलेलं बारीक करून घेऊ. तर इथे सर्व दामट्या बारीक करून झाल्यात. एका टोपलीमध्ये काढून घेऊ. कढई गरम करत ठेवली. यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तूप घालायचं. 3 चमचे रवा घालूया. तर आता इथे रवा अर्धवट भाजला की आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे डाळीचं पीठ घालायचे आणि रवा डाळीचं पीठ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे. इथे रवा आणि पीठ छान भाजलंय, पाहू शकता. याला मी काढून घेते. याच कढईमध्ये तूप घालायचं. तर मी इथे पाऊण वाटी तूप घेतलं होतं, तर इथे मी सगळं तूप घालते. तुम्हाला जर जास्त तूप आवडत नसेल तर अर्ध तूप घाला. तूप मेल्ट करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला पाऊण वाटी गूळ घालायचा आहे. या गुळाचा आपल्याला पाक न करता गूळ हा फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला गूळ मेल्ट करून झाल्यानंतर जो आपण चुरमा करून ठेवलाय तर त्यामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्हाला यामध्ये ड्राय फ्रूट्स घालायचे असतील तर घालू शकता.
सुरुवातीला आपल्याला उलताण्यानेच मिक्स करायचं आहे. वेलची पावडर घालायची 1 ते 1.5 चमचा. थंड झाल्यानंतर याला हाताने छान एकजीव करून घेऊ. मिक्स झालंय आणि आता याचे आपण लाडू वळून घेऊ. तर इथे मी मोठ्या आकाराचे करणार आहे. तुम्हाला लहान आकाराचे करायचे असतील तर करू शकता. पाहू शकता छान असा गोल गरगरीत लाडू तयार झालाय. 2 चमचे खसखस भाजून घेतली आणि ह्या लाडूला आपण वरतून लावणार आहोत. पाहू शकता खसखस लावल्यामुळे किती छान लाडू दिसतोय. इथे मी सर्व लाडू करून घेते. तर इथे मी मोठ्या आकाराचे लाडू बनवल्यामुळे 7 लाडू झालेत. पाहू शकता. नक्की रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.